शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज पत्रकार बैठक घेऊन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आमदार क्षीरसागर यांच्या नावावरील MH09FY 3784 या क्रमांकाची चारचाकी पोलीस असा फलक लावून शहरात मोठ्या दिमाखात फिरत असते. विशेष म्हणजे ही गाडी परिवहन विभागाकडे खासगी वाहन म्हणून नोंद आहे. खासगी वाहन शासकीय असल्याचं भासवण्याचा हा प्रकार लोकांची दिशाभूल करणारा असून या वाहनाचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो अशी भीती रविकिरण इंगवले यांनी व्यक्त केली आहे. खासगी वाहनावर पोलीस लिहिणं मोटर वाहन कायदा 177 अंतर्गत गुन्हा ठरतो. राज्य नियोजन मंडळाचा दर्जा मिळवणाऱ्या आमदार क्षीरसागरांकडून असं नियमबाह्य वर्तन झाल्याचा आरोप इंगवले यांनी केलाय. राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी शासनाचा गैरवापर कशा पद्धतीनं करतात, शासनाची दिशाभूल करतात हे आज आम्ही कागदोपत्री मी सिद्ध करत आहे. ही गाडी दिसते राजेश क्षीरसागर यांच्या नावावर आहे. ही गाडी ह्याच चौकामध्ये होती. गाडी नंबर MH09FV 3784. ही गाडी स्वतः राजेश क्षीरसागर यांच्या नावावर आहे आणि या गाडीला त्यांनी पोलीस म्हणून बोर्ड लावलेला आहे. पोलीस भारतीय संविधानानुसार लोकप्रतिनिधी कोणी असो, जरी मी जरी गाड्या कुठल्या घेतल्या आणि मला जर ताप्यामध्ये गाडी घालायची असेल तर त्या ताप्यामध्ये माझी प्रायव्हेट गाडी जर असली मंजूर केलेली तर त्याला पोलीस लावायचा अधिकार मला नाही आहे. RTO ऑफिस असो, पोलीस प्रशासन असो, त्यांच्याही प्रायव्हेट गाडीला ते लावू शकत नाहीत. राजेश क्षीरसागरने हा फार मोठा गुन्हा केलेला आहे. निवडणुकीच्या काळात या गाडीतून पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोपही इंगवले यांनी केलाय. निवडणुकीच्या काळामध्ये याच गाडीतून अपप्रचार करण्यात आला, लोकांना पैसे पोच करण्यात आले, हा माझा ठाम आरोप आहे. आणि हे महाशय राजेश क्षीरसागर खुलेआम ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाची बदनामी करत आहेत, पोलीस प्रशासनानं सावध होऊन यांच्या गाडीला इथून पुढं पोलीस हा बोर्ड जर दिसला तर त्या गाडीला आम्ही शिवसैनिक कोल्हापूर जिल्ह्यातील ती गाडी आम्ही काढून घेऊ. अन्यथा ती गाडी जर फिरतेली दिसली पोलीस लावलेल्या बोर्डाची तर शिवसेनेच्या पद्धतीनं आम्ही 100% राजेश क्षीरसागरना उत्तर देणार. याची गंभीर दखल प्रशासनानं घ्यावी. त्यांच्यावर मी SP ऑफिसमध्ये तक्रार नोंद करत आहे की राज्य शासनाची फसवणूक, पोलीस प्रशासनाची फसवणूक हे करत आहेत. पोलीस हा बोर्ड लावून कसली परवानगी, संविधानाचा अपमान करून क्षीरसागर कोल्हापूरमध्ये एक क्षीरसागर नावाचे नवीन आका तयार झालेले आहेत. ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेने हाहाकार माजवला होता बीड जिल्ह्यामध्ये, अगदी तशाच पद्धतीच्या पार्श्वभूमीचे क्षीरसागर आहेत. त्यांचा पदभार एकतर या राज्य शासनानं काढून घ्यावा, नसेल पोलीस लावलेल्या बोर्डाचं विश्लेषण शिवसैनिकांना द्यावं. या चारचाकीचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी करण्यात आला याची CID मार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली आहे.